अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून काय तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या पुढं या अभंगातून एक प्रकारची कल्पना तुमच्या आमच्या पुढे ठेवतात म्हणाल तर, ज्या गोष्टीचा आज आपल्याला अनुभव आला, जी गोष्ट प्रत्यक्षरित्या अनुभवाला आली, त्या अनुभवाचं वर्णन या अभंगामधून या ठिकाणी करतात. काय की आज माझं भाग्य उजळलं. हा अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर पुढे उत्तरार्धात तुकोबाराय आपल्याला काय सांगतायत की दररोज जी काही माझ्या पाठीमागे जी काही चिंता लागलेली होती, ज्या चिंतेमुळे मी त्रासून गेलेलो होतो, ग्रासून गेलेलो होतो, ती सगळी चिंता आज काय झाली, अवघी चिंता वारली. हा दुसरा अनुभव उत्तरार्धामध्ये पुढे सांगितला. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात, संत दर्शन हा लाभ. संतांचं दर्शन मला आज झालं म्हणतात, संतांचं मला दर्शन होईल असं भविष्य काळाचं बोलणं या ठिकाणी नाही. पद्मनाभ जोडीला, जोडेल असे सुद्धा भविष्य काळातले शब्द तुकोबारायांनी वापरलेले नाहीत. तर ज्या गोष्टीचे अनुभव आपल्याला आलेले आहेत ते अनुभव या पहिल्या 2 चरणांमध्ये सांगितले. त्याच्यानंतर पुढे तिसऱ्या चरणात तुकोबाराय काय आपल्याला सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवून. आता आपल्या वाट्याला काय नेमकं कर्तव्य आलेलं आहे, आपण आता काय कर्तव्य करणं गरजेचं आहे, तर संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू. असा जो परमात्मा आपल्याला साधू संतांच्या योगानं भेटलेला आहे, प्राप्त झालेला आहे, मग त्या भगवंताला आता आपण कुठल्या ठिकाणी नेमकं साठवून ठेवलं पाहिजे, तर हृदयाच्या पेटीमध्ये त्या भगवंताला साठवून ठेवलं पाहिजे. हे काय, तुमची किर्लोस्कर कंपनीची भली मोठी तिजोरी जरी असली तरी त्याच्यामध्ये मावणारी वस्तू नसल्याच्या योगानं हे काम या ठिकाणी सांगितलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटी साठवू. आणि शेवट तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मला सापडला म्हणतात, सापडेल असं भविष्य काळाचं सुद्धा बोलणं नाही. तर ज्या गोष्टीची अनुभूती आपल्याला आली तो अनुभव या अभंगामधून महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केला. आता हे सगळं बोलण्याच्या अगोदर एक गोष्ट जरा बोलणं मला जरा स्वाभाविक वाटायला लागलं. कसं असतं, मराठी भाषा आपली महाराष्ट्रापुरती मर्यादित, पण भाषेचं महिमा जर विचार करायचा झाला की असा आहे की 50 किलोमीटरला ट्युनिंग जरा त्याची बदलली जाते. म्हणजे आपली मराठवाड्याची भाषा वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातली भाषा वेगळी, विदर्भातली भाषा वेगळी, त्याच्यानंतर कोकण भाग तिकडची भाषा वेगळी. हा जसा एक आपल्या व्यावहारिक जीवनातल्या या काही ज्या काही गोष्टी असतात, तसं सांप्रदायिक गोष्टींमध्ये सुद्धा थोडाफार का असताना जरा फरक आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा अनादी कालापासून चालत आलेली असली, तुकोबारायांच्या पुढं असणारी ही परंपरा कशा पद्धतीने आलेली आहे या गोष्टीची कल्पना सर्वांना आहे. आज अनेक ठिकाणी असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये वारकरी नसतील किंवा भजन चालत नसेल, क्वचित एखादं गाव राहिलं असलं तर. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश सर्व गावामध्ये वारकरी संप्रदाय आपला आहे. प्रत्येक ठिकाणी आपली परंपरा चालतात. पण सर्व परंपरेमध्ये म्हणजे जे काही फळ परंपरा असतील, जे काही वारकरी शिक्षण संस्था असतील, जे काही कार्य करणारे जे आहेत त्याच्यामध्ये थोडाफार फरक जरा आहे. मग त्याच्यामध्ये म्हणण्याच्या पद्धती आहेत, त्याच्यानंतर अभंग कुठले अभंग कुठं म्हणावेत, कसे म्हणावेत, का म्हणावेत याच्याबद्दलचे नियम आहेत. तसं अनेक फड जरी आपले असले पंढरपुरामधले संस्था असतील तरी काही गोष्टी आपण वास्कर फडावरचे आपण सर्वजणच आहोत, सर्व मंडळी आपण आहोत. आपल्याला काही गोष्टीचे नियम प्रत्येक फडाला आहेत, तसं एक आपल्याला सुद्धा काही गोष्टीचे नियम आहेत.
मग नियमाच्या बाबतीतला विचार जर करायचा झाला की काही अभंग असे आहेत की अभंगामध्ये पाठभेद आहे. म्हणजे संतांची अक्षर अशी आहेत की एक अक्षर जरी पुढचं मागं झालं मागचं पुढं झालं तर पूर्ण अभंगाचा अर्थ बदलतो. तसं आपल्या फडावर असे काही अभंग आहेत की आपण म्हणतो एक, बाहेरच्या लोकांचा त्याबद्दल म्हणण्याचा पाठ पूर्णतः वेगळा आणि आपला वेगळा. आता आपला पाठ वेगळा असण्यापाठीमागे त्याला कारण सुद्धा तशा पद्धतीने असलं पाहिजे. त्याला एक कारण म्हणजे असं की जो तुकोबारायांचा प्रसाद आपल्याला जो काही मिळालेला आहे, म्हणजे तुकोबारायांच्या अक्षरांची वही, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं अभंग आहेत त्या पद्धतीनंच आपण म्हणतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही अभंग असे आहेत की प्रत्येकाचे पाठ वेगळे आहेत आणि आपले पाठ वेगळं असायला कारण 537 अभंगाची असणारी वही. आता हे सगळं सांगण्याचं कारण का, कीर्तन चालू करण्याच्या अगोदर भजन कुणी चालू केलं याची काय मला कल्पना नाही. संपूर्ण भागात जरी तुम्ही कुठं जरी गेलात, कुठली गाथा जरी उघडली, त्याच्यामध्ये एक पाठ असा आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. बाहेर सगळीकडे गेला तर तिथं पाठ आहे जडगे. आणि वास्कराच्याच फडावरचा पाठ अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. शब्द बदलला की अर्थ बदलतो. महादोषी असणारे वेगळे, जड जीव असणारे वेगळे. त्याच्याबद्दलचा विषय नाही. विषय फक्त कसा आहे की आपण ज्या गोष्टीचे आपण पाईक आहोत त्या पद्धतीनं आपले पाठ असावेत. आता हे कळालं म्हणजे कशामुळं, वेळेत आलो, ऐकायला आलं म्हणून. नाहीतर उशिरा जर आलो असतो, भजन चालू असतं तर काय झालं असतं, झाकली मूठ 1.25 लाख. त्याच्यानंतर बोलिले लेकुरे वेडी वाकुरी उत्तरे, क्षमा करा अपराध, हा वास्कराच्या परंपरेमध्ये असा पाठ आहे. बाहेर जर ऐकला असेल करा क्षमा अपराध, अशा काही बारक्या 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 गोष्टी असतात. पण एका गोष्टीची चुकीमुळं काय होतं, कुठंतरी गालबोट थोडं का असं त्याच्यामध्ये जरा लागत असतं. तद्वत काही गोष्टी आपल्या पाठ कशा आहेत कशा नाहीत याच्याकरिता आवर्जून पंढरपूरला आलं पाहिजे, वाशीला आलं पाहिजे, सहवासात राहिलं पाहिजे, आवर्जून या गोष्टी विचारल्या पाहिजेत, जेणेकरून जो आपली मूळ ज्या काही गोष्टी आहेत त्याचं अनुकरण केल्यानंतर अशा गोष्टीमध्ये बाधा येणार नाहीत, अडचणी येणार नाही. आता इथून पुढं का असत नाही, पण ह्या अभंगापुरतं तरी जरा लक्षात असू द्या. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन महादोषी. इतरांच्या बाबतीतला हरकत नाही, पण जे आपले म्हणून घेणारे आहेत त्यांच्या करता पाठ हा असाच राहणार. असू द्या. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ज्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला तो अनुभव या अभंगामधून महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केला की आज माझं भाग्य उजळलं. आता शब्दांमधल्या जरा गमती जरा कशा असतात जरा बघा. भाग्याला उजळा बसणं आणि भाग्याचा उदय होणं, ह्या दोन शब्दांमध्ये फरक आहे बरं का. हे शब्द आपल्याला दिसायला जरा सारखे वाटतात, पण यांच्या अर्थामध्ये सारखेपणा हा अजिबात होत नाही. आणि अर्थातच जर सारखेपणा याच्या होत नसेल तर त्यांच्या परिणामामध्ये साम्यपणा कसा होईल. पण माणसांना वाटतं काय दोन्ही शब्द जरा दिसायला सारखेच दिसतात म्हटल्यावर उजळाच्या ऐवजी उदय म्हटलं काय आणि उदयच्या ऐवजी उजाळा म्हटलं काय, दोन्ही एकच. पण असं मात्र नाही. विचार करणाऱ्या करता त्याला या दोन्ही शब्दाची रूपे भिन्न भिन्न ठरतात. भाग्याचा उदय होणं ही पूर्व अवस्था आणि भाग्याला उजळा बसणं ही उत्तर अवस्था. आता या दोन्ही शब्दांमधला फरक जर पाहायचा झाला तर आपण सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्य उदय झाला असं आपण म्हणत असतो. सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्य उदय झाला असं आपण म्हणतो. पण
सूर्य उगवण्याच्या पूर्वी, सूर्य उदय होण्याच्या पूर्वी बाहेर सर्वत्र काळोख असतो, अंधकार असतो. पण उदय झाल्याबरोबर प्रकाश पाहायला मिळाला. म्हणजे साधा आपण एवढं त्याचं नाव जरी बदललं तरी त्याचं कार्य बदललं जातं, आणि कार्य बदलल्याबरोबर त्याचा परिणाम बदलला जातो. सूर्य उदय झाला हा काही अपरिचित शब्द नाही, तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातला शब्द. सूर्याचा उदय झाला, सूर्याचा उदय झाला. उदय झाल्यामुळे कार्य बदललं, परिणाम बदलला. पण हा शब्द महाराजांनी या ठिकाणी वापरलेला नाही. काही ठिकाणी तुकोबारायांचे अभंग सुद्धा आहेत पहा, भाग्याचा उदय. पण प्रस्तुत अभंगामध्ये भाग्याचा उदय नाही तर काय, उजळा. आता उजळा आहे म्हटल्यानंतर एखादी मळलेली वस्तू त्यांच्याजवळ असली पाहिजे. असलेल्या वस्तूला उजाळा देणं आणि नसलेली वस्तू तयार करणं याच्यात फरक आहे बरं का, मानावं लागेल. जर माझ्या बोटामध्ये जर अंगठीच जर नसेल तर सोनाराकडे एवढी उजळून दे म्हणायला मी गेलोच नसतो. अंगठी नसेल तर अगोदर सोनं खरेदी करून घ्यावं लागतं. आणि असलेल्या वस्तूचं मालिन्य घालवण्याकरिता मळलेली तरी वस्तू तुमच्या आमच्याकडे पाहिजे का नको. शब्द काय आहे तुकोबारायांचे की भाग्य माझं उजळलं. आणि याचा परिणाम काय झाला की दररोज जी काही माझ्या पाठीमागे जी काही चिंता लागलेली होती, ज्या चिंतेमुळे मी त्रासून गेलेलो होतो, ग्रासून गेलेलो होतो, ती सगळी चिंता आज काय झाली, यावगी चिंता वारली. आता चिंता वारली म्हणून असं महाराज या ठिकाणी म्हणतात. तेव्हा एखाद्या वेळेला शंका घेणारा माणूस तुकोबारायांवर अशी एखादी शंका घेईल काय की तुकाराम महाराजांना सुद्धा चिंता लागत होती आणि आम्हाला सुद्धा चिंता लागतात म्हटल्यावर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे का हो. तुम्ही संत म्हणून घेताय, महात्मे म्हणून घेता, हा तुम्हाला सुद्धा चिंता आहे आणि आम्ही तर सामान्य माणसं, साधे माणसं, आणि आम्हाला सुद्धा चिंता आहे म्हटल्यानंतर तुमच्यात आणि आमच्यात फरक काय, काय फरक आहे तुमच्यामध्ये आणि संतांमध्ये. पहा, चिंता ही फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर साधू संतांना सुद्धा चिंता लागत असतात. पण चिंतेमध्ये प्रकार पडले जातात, फरक हा त्यातला एवढा. आता तुम्हा आम्हाला जर पाहायचं झालं तर तुम्हाला तर सर्वांना ठाऊक आहे, आपण सर्वजण एका देशातली मंडळी, एका राज्यातली माणसं. आता जी काही तुमच्या शेताची गत आहे तीच आमच्या सुद्धा शेताची तीच गत आहे. पण जरा थोडाफार त्याच्यामध्ये जरा फरक आहे. तुमची आमची असणारी आत्तापर्यंत असणारी ओरड वेगळी, नदी काठी असणाऱ्या शेतकऱ्यांची ओरड वेगळी, डोंगराळ भागातल्या शेतकऱ्यांची ओरड वेगळी. आता नदी काठी असणाऱ्या शेतकऱ्यांची काय ओरड असते की एवढा पाऊस पडून आलेलं पीक सगळं पुरानं नेलं, पावसानं नेलं, पाण्याने नेलं. आणि ओसाड भागातल्या शेतकऱ्यांची ओरड काय, पाऊसच नाही. मग अशा प्रकारचा एक चिंतेचा मोठा राक्षस तुमच्या आमच्या मनामध्ये घरच करून बसलेला असतो. मग अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाच्या मुखावाटे शब्द ऐकायला येत असतात की आता काय घ्यायचं, काय खायचं. सगळ्यांच्या तोंडून दुष्काळात असे शब्द ऐकायला येतात की काय घ्यावं, काय खावं. पण याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडले. गरीब माणसाच्या मुखावाटे सुद्धा असे शब्द आपल्याला ऐकायला येत असतात. आणि एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, त्याच्या सुद्धा मुखावाटे हेच शब्द ऐकायला येतात की काय घ्यायचं, काय खायचं. आता गरीब माणसाच्या मुखावाटे असे शब्द ऐकायला येणं जरा स्वाभाविक आहे. मग आता काय, घरामध्ये 5-6 माणसाचं कुटुंब आहे, कोणतीही वस्तू विकत घ्यायची म्हटलं तर 50 रुपये किलो, 100 रुपये किलो. त्याला वाटतं एवढ्या महागाईच्या दिवसात आता आपण काय खाऊ. स्वाभाविक आहे, गरीब माणसानं, निर्धन माणसानं असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, हा तो सुद्धा म्हणतो काय खाऊ, रोगानं पछाडले, भात खाऊ नका, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका. मग अशा वेळेला हा सुद्धा म्हणतोय की काय खाऊ. आता याच्या काय खावं म्हणण्यामध्ये आणि गरीबाच्या काय खावं म्हणण्यामध्ये फरक जरी आपल्याला दिसत असला तरी सगळ्या जगाला, तुम्हा आम्हाला जर या जगामध्ये सगळ्यात मोठी चिंता जर कुठल्या गोष्टीची लागली असेल म्हणाल तर नित्य उठोनी या
जगाला या चिंतेने ग्रासलेलं आहे. महाराज म्हणतात, अरे तुझ्यापेक्षा ती पाखरं बरी, पशु पक्षी बरी, प्राणी बरी, कुत्र बरं, मांजर बरं. अरे तुला खायची चिंता लागली आहे ना, पण प्रारब्धेची भरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धानुसार भगवंत तुम्हाला अन्न खाऊ घालतच असतंय की. हो, हा तुम्ही घरामध्ये धान्याची कोठारं भरून ठेवलेली आहेत, घरामध्ये धान्याची पोते भरून शिवून ठेवलेली आहेत, पण त्या पशु पक्ष्यांनी पाखरांनी किती पोती भरून ठेवली आहेत, त्यांनी किती साठा करून ठेवलाय, पण त्यांचं सुद्धा जीवन त्या परमेश्वराने जगवलेलं आहेच की. हीच चिंता काय खावे म्हणवनी, भले तुझ होनी पक्षीराज. म्हणून महाराज म्हणतात, मला चिंता लागली होती, पण ही असली खायची नाही, ना अन्न वस्त्राची नाही, ना दाग दागिन्याची सुद्धा नाही. का तर आमच्या तुकोबारायांचा दंडकच होता, प्रारब्धेची भरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं. आता अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो, पंचपक्वानाचं जेवण आम्ही केलेलं आहे. आणि जर समजा त्या भगवंताच्या मनामध्ये, देवाच्या मनामध्ये, पांडुरंगाच्या मनात तुमच्या पोटात अन्नाचा एक सुद्धा कण ठेवायचा नाही, अशी जर समजा त्या देवाची जर इच्छा झाली, तर शेवटच्या घासाला एखादी कळत न कळत एखादी माशी तोंडामध्ये जावी.